जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी जन्म उत्सव समिती नांदेडच्या वतीने भव्य अन्नदान वाटप। क्रांतीसूर्य समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांच्या 895व्या जयंतीनिमित्त भव्य अन्नदानाचे वाटप करण्यात आले। हा कार्यक्रम रविवारी 19 एप्रिल रोजी जिल्हा परिषद प्रांगण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर नांदेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी जन्म उत्सव समिती नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते। यावेळी उद्योजक अनिल पाटील निमटेकर, शिवसाम चड्डू, अशोक कासराळीकर, गजानन शिंदे, कमल दरडा, अमृत शिंदे, ज्ञानेश्वर वानखेडे, टी.जी. पाटील रातोळीकर, आनंद खंधारे, बालाजी आवर्दे, बालाजी कुंभलवाड, रवींद्र पांडागळे, अलका मोगटकर, शंकर येवते, रमाकांत नावंदे, अशोक पाटील, गणेश देशमुख, परमेश्वर पांडागळे, मुक्तेश्वर चिवडे, संजय देशमुख, रुखमाजी मुदखेडे, सचिन सिद्धेवाड, हरिहर विश्वासराव, प्रल्हाद थोरवट, किशन पडवे यांच्यासह जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। 12व्या शतकात माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून देणारे समतानायक क्रांतीसूर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या वतीनं सकाळच्या सत्रामध्ये शासकीय जयंती साजरी करण्यात आलेली आहे। त्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी जिल्हा परिषद प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये या ठिकाणी अन्नदान वाटप करण्यात येत आहे। अन्नदान वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपल्यानंतर या ठिकाणाहून लागलीच महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याकडे ही रॅली जाणार आहे। त्या रॅलीमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत। या ठिकाणी समस्त नांदेड जिल्हाभरातून या ठिकाणी समाज बांधव या ठिकाणी येत असतात। नांदेड जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी अन्नदानाचं वाटप करण्यात येत आहे। धन्यवाद। तर मी सर्वांना अगोदर बसवेश्वर जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो। आज आमच्या जिल्हा परिषद कर्मचारी सर्व युनियनच्या वतीनं आम्ही आज अन्नदान वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषदच्या समोर आपण आयोजित केलेला आहे व त्यानंतर इथून आपल्याला त्या कवठा येथे आपल्याला पुतळ्याच्या याच्यासाठी जायचं आहे। तर मी सर्वांना बसवेश्वर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो।